हे बघा, प्रचार सभा ही या लोकांना सांगण्यासाठी करतात, पण सध्या आधी त्यांना येण्यासाठी रस्ता जर धड नसेल तर ते येणार कुठून? आणि तो रस्ता धड होत नाही आहे, म्हणून आम्ही हे काम करतोय. एकाही जोपर्यंत रस्ता हा पूर्णतः स्वच्छ आणि व्यवस्थित होत नाही तोपर्यंत एकाही कुठच्याही पक्षाचा असो त्या माणसाला आम्ही आमच्या गावाच्या हद्दीत यायला देणार नाही. हा आमचा ग्रामस्थांचा पवित्र आहे. कोणी कितीही काही केलं तरी त्याला आम्ही डगमगणारी माणसं नाही आहे. कारण कायदा किंवा काय सुव्यवस्था कशी सांभाळावी, काय करावी याबद्दलची पूर्णतः आम्हाला माहिती आहे. पण त्या लोकांनी कायदा व्यवस्था हा विस्कळीत करण्याचा प्रयत्न करतायत, म्हणून आम्हाला हे उठवावं लागतंय ना. त्या पलीकडे आमच्याकडे कुठचंही यंत्रणा नाही, कारण गेली 30 वर्ष आम्ही समजावून सांगून सर्व गोष्टी आम्ही केलेल्या आहेत, पण एकही गोष्ट ते मान्य करत नाही आहेत. प्रशासन त्याच्याकडे लक्ष देत नाही. प्रशासनाचा अधिकारी कोणी येऊन या रस्त्याची पाहणी सुद्धा अद्याप केलेली नाही आहे. त्यांनी पाहणी करावी आणि का बोलतोय याचा विचार करावा आणि त्यानंतर त्यांनी त्याचा निर्णय लावावा.